आज आपली जी कार्यशाळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी ही कार्यशाळा आयोजित करण्याचा उद्देश फार साधा सोपा आहे. पहिला उद्देश हा आहे की येत्या पुढील 5 वर्षात समता सैनिक दल हे महाराष्ट्रातली सर्वात मोठी एक सामाजिक संघटना व्हावी असा एक उद्देश आहे. आणि जर हा उद्देश सफल करायचा असेल तर तुमच्यामधले काही कार्यकर्ते हे फक्त संख्याबळ वाढणारे नसावे, तर त्यांनी विभिन्न मुद्द्यांवर त्यांना ज्ञान असलं पाहिजे, त्यांना विषयाचं ज्ञान असलं पाहिजे, तेव्हाच ते या संघटनेचा प्रचार प्रसार करू शकतील. आणि त्यामुळे कार्यकर्ता निर्मितीची जी एक आपली प्रक्रिया आहे ती आता उद्यापासून सुरू होईल. आज 14 एप्रिलचा दिवस आहे, सर्वत्र कार्यक्रम आहे. गेला आठवडाभर पाऊस होता नागपूरला, आपल्याकडे सगळा पाऊस होता आणि त्यामुळं ज्या प्रकारे आपल्याला आपल्या मित्रांना इन्व्हाइट करायचं होतं जसं त्यामध्ये काही खंड पडला, पण तरी सुद्धा मी तुम्हाला 2 बाबींची जाणीव करून देतो. तुम्हाला सगळ्यांना हे पत्रक मिळालेली आहे, हे मिळालेली आहे. यामध्ये जो पहिला कागद आहे, हा पहिला कागद हा सरकारच्या अधिसूचनेचा आहे. अधिसूचनेचा अर्थ असा होतो की सरकारला जर समजा विधानसभा ही कार्यरत नसेल तर सरकारला कायदा करता येत नाही. कायदा विधानसभा करते. मग विधानसभा त्याचं अधिवेशन नाही आहे सध्या, मग सरकार एक अधिसूचना काढते. अधिसूचना, अधि म्हणजे कायदेशीर सूचना काढते आणि या कायदेशीर सूचनेमुळे हा जवळजवळ कायद्याचा भाग होतो. जेव्हा ही अधिसूचना जाहीर झाली तर त्याबरोबर पहिल्यांदा संजय अभ्यंकर यांनी फोन केला. मग ही अधिसूचना तुम्हाला वाचावं लागेल पुढं, याविषयी आपण अनेकदा आपल्या पेपरमध्ये छापला आहे. ही अधिसूचना काढल्यावर मला पहिल्यांदा अभ्यंकर सरांनी फोन केला की बा या अधिसूचनेमुळे आता आमच्या मुलांचे खाजगी इंग्रजी शाळांमधले प्रवेश हे बंद होते. त्यानंतर गणेश भोईर, ॲडव्होकेट गणेश भोईर हे फार व्याकुळ झाले आणि ते त्यांच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांचे प्रवेश अंबरनाथ आणि त्या परिसरामधल्या शाळांमध्ये RTEच्या माध्यमातून खाजगी इंग्रजी शाळांमध्ये त्यांच्या माध्यमातून होतात. आणि यावेळेस शाळांनी त्यांना एका शाळा संचालकांनी त्यांना फोन करून म्हटलं की आता गणेश, आता कसं, आता आम्हाला ही अधिसूचना आलेली आहे, यामुळं खाजगी शाळांमध्ये तुम्ही जी काही रंगाई दादागिरी करून पोरांच्या ऍडमिशन करायच्या, आता कसं होईल. तर अशा प्रकारे त्यांना ही अधिसूचना आल्यावर त्या खाजगी शाळांना फावलं आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या खाजगी शाळांनी एक प्रकारची उन्मत्तपणाची भूमिका घेतली आहे. आम्ही अभ्यंकरांना पाठवतो, पुण्यातल्या शाळांनी नकार दिला, इथल्या शाळांनी नकार दिला. शासनाला फार म्हणजे, आणि या अधिसूचनेमुळं महाराष्ट्रामध्ये फार मोठा गोंधळ उडाला. आम्ही अंबरनाथला मीटिंग घेतली आणि एकंदरीत साधारणपणे 3 लक्ष पोरं हे यंदा खाजगी शाळांमधून प्रवेशाला मुक्ती. म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या शाळा आहेत, खाजगी इंग्रजी शाळा ज्या आहेत प्रायव्हेट, त्यांच्यामध्ये पूर्वी साधारणपणे 25% हे गरीब आणि मागासवर्गीय प्रवेश घ्यायचे. तर यावेळेस 3 लक्ष पोरांना प्रवेश मिळणार नाही अशी एक संभावना निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी 1.5 लक्ष पोरं हे प्रवेशित झाले होते आणि 1.5 लक्ष पोरांना शाळांनी विविध कारणांनी प्रवेश दिला नव्हता. म्हणजे 3 लाखाचा आहे
फक्त दीड लाखांना मिळालं. जर समजा शिक्षण हाच समाजाच्या उद्धाराचा कल्याणाचा मुख्य मार्ग असेल, शिक्षणाशिवाय उन्नती होत नसेल, आणि जर शिक्षण आपल्या चांगल्या शाळेतून आपलं शिक्षण खंडित होत असेल तर काय करावं. आणि मग हा जो भाग आहे आम्ही डिस्कस केला, चर्चा केल्या, आणि याच्यातून असं आढळलं की याच्या विरुद्ध आपण आंदोलन केलं पाहिजे. आपण कामाला लागलो, निवेदन पाठवलं, सरकारला निवेदन दिलं, ते निवेदन आपल्या पेपरमध्ये हे झालं. धरणं निदर्शन केलं, धरणे आम्ही निदर्शन केले, आणि त्याच्यानंतर याच्यावर याचा परिणाम असा झाला, या आपल्या एकंदरीत कामाचा परिणाम असा झाला की त्यामुळं सरकारला याची थोडीशी दखल घ्यावी लागली. सरकारने हा जो दुसरा कागद आम्ही तुम्हाला दिला आहे, हे जे तुम्हाला आम्ही पेपर दिले, ते फक्त तुम्हाला तुमच्या संग्रही असावे म्हणून दिले नाही, तर या कार्यशाळेमध्ये काही विषय तुम्हाला समजून घ्यायच्यात म्हणून दिले. आता 2009 ची अधिसूचना निघाली, तुम्ही सगळे धरणे निदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये होता, आणि त्यामधून तुम्ही त्याचा धिक्कार केला, पेपर छापला, हे केला, आणि आपल्याला असं वाटून नाही की बा आपल्या म्हणण्याचा चुकीचा काही फायदा झाला नाही असं तुम्ही गृहीत धरू नका. काय फायदा झाला? सरकार काय म्हणते, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 सुधारित अधिसूचना 9/2/2024 च्या अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावून राज्यातील स्वयं अर्थसहाय्यित शाळा वंचित, दुर्बल व सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील मुलांना 25% प्रवेश राखीव ठेवणार नाही, तसेच RTE 25% पोर्टलवर शाळा नोंदणी करणार नाही अशी भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले आहे. बघा, म्हणजे तुम्ही जी संभावना व्यक्त केली त्याची शासनाने दखल घेतली, आणि त्यांनी एप्रिल म्हणजे याच महिन्यात 2 तारखेला शिक्षण खात्याने हा सर्क्युलर काढला. ते सुद्धा आपण यासाठी दिलंय की बा तुमच्या कामाचा जो परिणाम आहे तो कसा होतो. मग आता याच्याविषयी जो गोंधळ झाला, ही अधिसूचना एक गोष्ट सांगते, शिक्षणाचा कायदा एक आपला जो RTE चा कायदा आहे बालकांच्या मोफत आणि शिक्षणाचा, त्या तो कायदा काय आहे, आणि याच्यावर म्हणून ही जी पुढची 4 पानं जी आहे भारताचं राजपत्र आहे ती याच्याविषयी आहे किंवा ऍक्च्युअली या कायद्याचं इंटरप्रिटेशन हे योग्य आहे किंवा नाही. आता याच्याविषयी आता जेव्हा गणेश भोईर आणि आपले प्राध्यापक अभ्यंकर सर याच्याविषयी आपल्याला याच्याविषयी त्यांचं जे मत आहे ते मांडलं, आणि त्यावर तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या, आणि याच्याकरता म्हणून हा तुम्हाला हे कागद याच्याकरता पुरवलेले आहे किंवा याच्याकरता यावर तुमचं लक्ष असावं. आता नवीन शिक्षण धोरणामुळे जो दुष्परिणाम होणार आहे, जो परिणाम होणार आहे तो फार भयानक आहे. आज आपल्यातला एक वर्ग शिक्षित झाला, नोकऱ्या मिळाल्या, आणि त्या नोकऱ्यामुळे थोडी सुबत्ता आली, पैसा आला, आणि त्या पैशाच्या त्याला असं म्हणतात किंवा पैसा येतो ना, त्या पैशासोबत अहंकार येतो. थोडस डोकं ज्या ठिकाणावर राहत नाही, पाय जमिनीवर नाही राहत, पैसा आला तुम्ही बघता काय होतं, तर तो प्रकार सर्वत्र दिसतोय आपल्याला. पण जर समजा या शिक्षण धोरणामुळं जे दुष्परिणाम होणार आहेत त्यांची जाणीव आता हे तुम्हाला ठेवून पुढची 5 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला समता सैनिक दलाच्या माध्यमातून या नवीन शिक्षण धोरणाबाबत परत काही तुम्हाला ती प्रक्रिया ती राबवायची. आणि याच्यामध्ये आपण हे जे शेवटचे पाढ आहेत जे आपल्या समता सैनिक दलाचं निवेदन आणि त्यानंतर नवीन शिक्षण धोरण हे किती घातक आहे याविषयी आपण जे त्यावेळेस केंद्रीय जे मानव संसाधन किंवा शिक्षण मंत्री होते त्यांना आपण निवेदन दिलं, आणि त्यानंतर NEP 2020 किंवा नवीन शिक्षण धोरण 2020 हे किती भयानक आहे याच्याविषयी आपण माहिती आज दिलेली आहे. माझ्या इकडे 2 व्यक्ती इथं बसलेले आहेत, माझे परिचित आहेत.
दोन व्यक्ती परिचित आहेत. एक आहे स्नेहल नारायण, ते आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्याकरता त्यांनी 2 लाख रुपयाची ट्युशन लावलेली आहे. संघटनेला किती मदत करतील हा वेगळा. दुसरे एक व्यक्ती आहे, माझाच मुलगा आहे भारत वाघमारे, त्यांनी त्याची मुलगी ही चांगल्या शाळेमध्ये शिकावी करून म्हणून त्यांनी आतापर्यंत त्यांनी तिच्यावर 3 लाख रुपये खर्च केलेले आहेत. म्हणजे या दोनच व्यक्तींनी साधारण 5 लाख रुपये आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च केलेले आहेत. पण ही दोन्ही मंडळी भारताच्या शिक्षण धोरणांमुळे तिच्या मुलावर काय परिणाम होईल, त्याच्या मुलावर काय परिणाम होईल याच्याविषयी मात्र माहिती मिळवू इच्छित नाही. अरे देशाचं शिक्षण धोरण जेव्हा बाबासाहेबांनी बदललं, फुल्यांनी बदललं, शाहूंनी बदलले, तेव्हा तुम्हाला संधी मिळाली. तुम्हाला संधी तेव्हा मिळते जेव्हा शिक्षण धोरणामध्ये आमूलाग्र बदल होते. आणि आपला गोड गैरसमज काय आहे की आम्ही कुठल्याही माध्यमातून पैसा खर्च केला की आमची मुलं डॉक्टर इंजिनियर होती. हा जो गैरसमज आहे, हा गैरसमज दूर करण्याकरता आजची ही जी कार्यशाळा आहे ती आपण विषयाच्या खोलात जातो. मी कुठूनही कर्ज काढून दागिने मोडून 1-2 लाख रुपये भरले की माझा पोरगा डॉक्टर इंजिनियर होईल, हा गैरसमज दूर करा. त्याच्याकरता शिक्षण धोरणाशी तुम्हाला 2 हात करावे लागतील. आणि पुढील आज आपण इथं ते मुद्दे समजून घेण्याकरता आहोत. तुम्ही कदाचित तुमच्याकरता हे नवीन असेल, पण आता याच्यानंतर दलाच्या या कार्यशाळांमधून तुम्ही जेव्हा या विषयावर होईल, आता जेव्हा जिथे जिथे आपल्या पूर्ण राज्यामध्ये शाखा स्थापन होतील त्यावेळेस माझ्याऐवजी मी सर्वत्र जाऊ शकणार नाही, तर तुम्हाला हे सगळे मुद्दे समजून द्यायचे आहेत त्यांना किंवा नेमकं आपलं आंदोलन कशा करताय. आज आपण लक्षावधी रुपये खर्च करून आमची मुलं डॉक्टर इंजिनियर ऑफिसर व्हावी, चांगल्या पदावर जावीत याकरता जीवाचं रान करतायत मायबाप. पण त्याच वेळेस शिक्षण धोरणांवर देशाच्या धोरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आहोत. त्यामुळे हे याविषयी तुम्हाला प्रबोधन करावं लागेल. दुसरा मुद्दा जो वकील साहेब आलेले, दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आपल्या मुलांच्या नोकऱ्यांविषयी. सगळे आपल्यातले जेवढे लोक आहेत ते सगळे एकाच गोष्टीने बेजार आहेत, ते म्हणजे बेरोजगारी. आणि महाराष्ट्राचा एक कायदा आहे, हा कायदा आपण इथं विस्ताराने दिलेला आहे. हा 2000 तुम्हाला जे स्टडी मटेरियल दिलं त्यामध्ये हा 2004चा कायदा आहे. आणि या कायद्यानुसार जर या कायद्याची अंमलबजावणी झाली तर आपली मंडळी ही बेरोजगार राहू शकत नाही. कारण या कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग ओबीसी यांना 52% ज्या जागा आहेत या राज्यातल्या त्या 52% सरकारी नोकऱ्या यांना मिळाल्या पाहिजे. सरकारी नोकऱ्यात नव्हे तर ज्या खाजगी संस्थांमध्ये सरकारकडून कोणती मदत घेतली जाते त्यांना सुद्धा या जागा भराव्या लागतात. सरकार म्हणजे जेवढं आता आपण जसं तिथं आपण नागपूरमध्ये आपण बघतो मेट्रो आहे, OCW आहे, आपली बस आहे, सगळ्या आस्थापनांमध्ये इथं भरावं लागतं. आता अडचण कशी आहे, जर समजा हा कायदा राबवला गेला तर या कायद्यानुसार आपण जो बेरोजगारीचा प्रश्न चर्चेला घेतो ना, माझा मुलगा बेरोजगार आहे, माझा पुतण्या बेरोजगार आहे, माझ्या घरी, सर इकडे या, जेवी आम्ही तुमच्या कायद्याविषयी बोलत होतो. तर आपल्याकडे एक तक्रार अशी आहे की बा आपल्या मुलांना रोजगार मिळत नाही आणि आपण या प्रश्नावर काम करतो. आता झालं काय, या कायद्याविषयी बहुतेक महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची ओरड ही आहे की बा आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाही, आम्ही बेरोजगार आहोत. आमची मुलं आणि मुली
हे शिकलेले आहेत पण त्यांना नोकऱ्या मिळत नाही. तुम्ही घरात प्रत्येक घरी बघाल तर प्रत्येक घरी चिंता व्यक्त केली जाते, आमची मुलं शिकतात पण त्यांना कामं नाही, सरकारी नोकऱ्या नाही, कुठे आस्थापनांमध्ये जॉब नाही आहे. पण हा कायदा काय नोकऱ्या द्यायचा हे कोणाला माहिती नाही. नोकऱ्या द्यायचा महाराष्ट्रात कायदा आहे काय याच्याविषयी मात्र माहिती नाही. नोकरी पाहिजे पण ज्या माध्यमातून नोकरी लागणार आहे तो कायदा नाही माहिती. आणि त्यामुळे या कार्यशाळेची गरज अशी आहे किंवा तुम्हाला या गोष्टीची जाणीव व्हावी, कारण तुम्हाला उद्या समाजात जाऊन संघटनेच्या माध्यमातून हे सगळं याचं पेरायचं आहे, हे सांगायचं आहे की काय या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की राज्यातल्या जेवढ्या काही नोकऱ्या आहेत त्यातल्या 52% या शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, VJT, OBC या सगळ्यांना 52% नोकऱ्या द्यायच्या आहेत. शाळांमध्ये जेवढ्या शाळा आहेत या शाळा अनुदानित आहेत त्यांच्यामध्ये 52% नोकरी भरती करायची आहे. सहकारी सोसायट्या, दूध योजना, कोऑपरेटिव्ह बँक्स, जे सहकारी बँक आहेत ते फक्त सरकारी बँक नव्हे तर जे कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत ते एवढ्या ज्या राज्यातल्या ज्या आस्थापना आहेत त्यांच्यामध्ये तुमच्या मुलांना नोकरी मिळावी असा हा कायदा म्हणते. पण आपण हा कायदा काय वाचत नाही, हा कायदा काय कोणाला सांगत नाही, या कायद्यावर चर्चा करत नाही. पण एवढं आपण म्हणतो की आम्हाला नोकरी नाही, आम्ही बेरोजगार आहोत. आजच्या या कार्यशाळेच्या विषयामध्ये आपण हा कायदा ठेवलाय. काल वकील साहेब आले, वकील साहेबांना आम्ही या कायद्याच्या हा कायदा का महाराष्ट्रात अंमलात आला नाही, काय झालं, कायदा केला, महाराष्ट्र सरकारने कायदा केला, बॉम्बे पोलीस ऍक्ट मध्ये कायदा केला त्यांनी. आणि ते म्हणाले की बा तुम्ही रस्त्याने चालताना डाव्या बाजून चाललं पाहिजे. आपण रस्त्याने डाव्या बाजून जातो ना, जर समजा राहुल तामगाडगे यांनी आपली गाडी डाव्या बाजून न चालवता रस्त्याच्या उजव्या बाजून चालवली तर काय होईल, चालान होईल. बिलकुल योग्य बोलला. म्हणजे जर समजा आपण एखाद्या कायद्याचं पालन केलं नाही तर चालान होईल, दंड होईल. कोर्टामध्ये आपल्याला बोलावलं की बा राहुल तुम्ही चुकलात, तुम्हाला पैसे भरावे लागतील. मग हा कायदा केला आहे की इथं महाराष्ट्रातल्या नोकऱ्या मिळायला पाहिजे, मग त्या कायद्याची अंमलबजावणी केली काय, मग कोणाचं चालन काढायचं. हा पण तिथं सरकारने कॅनभाची मेक मारली. काल आम्ही त्यावर चर्चा करत होतो, त्यावर आमचे वकील साहेब मार्गदर्शन करतील म्हणून मी त्याविषयी काही बोलत नाही. तर त्यांनी याविषयी आम्हाला ते मार्गदर्शन करतील की बा कायदा असणार नाही, या कायद्यातून पळवाट काढण्याकरता काय करण्यात आलं हा एक भाग आपण लवकरच आता वकील साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील या कायद्यात. म्हणून आम्ही हा कायदा आता बाबा नोकऱ्या सगळ्यांना पाहिजे पण नोकऱ्यांविषयक कायदा आम्हाला समजून नाही घ्यायचा. ही भूमिका बदलण्याकरता समता सैनिक दलांनी ही कार्यशाळा माध्यमातून आयोजित केली किंवा आपण हा कायदा समजून घ्यावा. त्यामुळे तज्ञ आपले वकील साहेब आहेत ते आपल्याला हे कायदा आणि याची पार्श्वभूमी समजून घ्यावी. आता एक महत्वाचा भाग आहे पैशाचा. आपण आपल्या सगळ्यांची ओरड आहे किंवा आपल्याकडे पैसा नसतो. आपण आपलं एक बातमीपत्र छापलं आणि याच्यामध्ये मथळा दिला. खोक्यांचं नाटक जमले, बजेटचे नाटक जमले नाही. शिंदे पवार फडणवीस सरकारचा प्रचंड चुकीचा अर्थसंकल्प. आता हा पेपर आपण छापला आणि याच्यामध्ये बजेटमध्ये आमचा वाटा आणि वाट्याकरता कायदा याची पूर्ण माहिती छापली. ही माहिती काय छापली, बहुतेक लोक न्यूजपेपर छापतात त्यांना काही घेणं देणं नसते, बातमी छापतात. पण 40 आमदारांनी हा बजेट जो आहे या बजेटमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांच्याकरता वेगळा वाटा असावा आणि त्याच्याकरता कायदा असावा असं निवेदन या 40 आमदारांनी दिलं.
त्यावेळेचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी पाळला नाही हा कायदा. नाही त्यांनी म्हणजे तो कायदा केला नाही. पण त्याची माहिती कुठं असेल? त्याची माहिती आपण ज्या पेपरच्या माध्यमातून छापली, किंवा नेमकं बजेट म्हणजे काय, बजेटचा कायदा म्हणजे काय, बजेटच्या कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा म्हणजे अंतर्भाव किती मजबूत आहे, यावरून मोठी होते. जेवढ्या संघटना म्हणजे ज्या वाढल्या भारतामध्ये, आज मोठ्या संघटना वाढल्या, त्यांची वैचारिक बैठक किती मजबूत आहे, यावरून संघटना मोठी होते. दुसरं, संसाधन किती आहेत त्या संघटनेकडे, पैसा किती आहे, मनुष्यबळ किती आहे, कार्यालय किती आहे, गाड्या घोड्या किती आहेत, याच्या आधारावर संघटना मोठी होते. जर समजा आज आपल्याकडे 10 बसेस असत्या आणि एका बसमध्ये आपण 50 लोकांना घेऊन इथं आलो असतो, तर इथं किती लोक राहिले असते? 500 लोक राहिले असते. संघटना जी वाढते ती संसाधनांच्या बळावर वाढते. संसाधनं गोळा केली जाऊ शकतात, विचार नाही गोळा करतायत. त्या प्रश्नांची जाणीव असलेली माणसं नाही गोळा करतायत. आज निवडणुकीच्या काळात तुम्ही बघता, निवडणुकीच्या प्रचारार्थ हजारो लोक रस्त्यावर फिरतात. त्यामागे किती प्रचंड पैसा खर्च करतो उमेदवार किंवा त्याचा पक्ष. पण ती जी मंडळी आहे, त्यांच्या त्या गर्दीमध्ये गोळा झालेली मंडळी आहे, त्यांना त्यांच्या प्रश्नाची जाणीव नसताना फक्त याला मते द्या किंवा त्याला मत द्या. माझं मत काय आहे मला माहिती नाही, मी मत का द्यावं हेही मला माहिती नाहीये, पण त्या प्रचाराच्या जोरावर फक्त याला मत द्या, याला मत देऊ नका, एवढा फक्त खेळ चालतो. त्याच्यामुळे प्रश्न कसा होतो की बा, जर एखाद्या संघटनेकडे संसाधनं असतील, आता संसाधनं असतील, पण जर त्याच्याकडे विचार नसेल तर ती संघटना मोठी होत नाही. जय भीम. या उदाहरणार्थ, आम्ही कोणावर टीका म्हणून नव्हे, पण अमरावतीमध्ये एक बौद्ध संमेलन झालं आणि त्या बौद्ध संमेलनामध्ये एका भिक्षुणी फार चांगलं प्रवचन दिलं की बा, तुमच्यामध्ये दान पारमिता असली पाहिजे, तुम्ही दान दिलं पाहिजे. आणि हे योग्य होतं की बा, एक भिक्षू आहे त्याला आपण दान दिलं पाहिजे, जेणेकरून तो आपला प्रचार प्रसार करेल. आता अडचण कशी झाली की तुम्ही जिथं जिथं बौद्ध संमेलन होतात तिथं दान पारमिता हा उपदेश तुम्ही करता, केला पाहिजे, पण त्याच्यामुळं त्या बौद्धांच्या एकंदरीत बौद्ध धर्माच्या प्रचारा प्रसारामध्ये तोचतोपणा येऊन त्याला एक विशिष्ट वळण लागलेलं आहे. धम्म संमेलन खूप होतात आणि त्या धम्म संमेलनामधून एकच मार्गदर्शन होते की आपण बौद्ध आहोत, आपण दान दिलं पाहिजे, आपण मदत केली पाहिजे, आणि करतातही लोक. पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय परिणाम होतो? दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी धम्म संमेलनामध्ये प्रचंड गर्दी होते आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्या धम्माच्या खोलात आपण जात नाही ना, कारण भिक्षू जे असतात किंवा जे काही हे असतात त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार कसा होईल याची मूलतत्वे जर सांगितली नाही तर धम्माचा प्रचार होत नाही. आज इतके वर्ष झाले पण बौद्ध धर्माचा प्रचार पाहिजे तसा होत नाही. त्याला कारण असं आहे की बौद्ध धर्माच्या प्रचाराची जी मूलतत्वे आहेत त्या मूलतत्वांविषयी भिक्षूंना जर समजा ज्ञान नसेल तर मात्र त्याचा परिणाम पडत नाही. त्यामुळे तुम्हाला सिद्धांत फार महत्वाचे. मला अभ्यंकर बोलले की एक प्रबोधक आहे, मला वाटतं ते इंजिनियर, त्यांनी अभ्यंकरांना बोलले की बा, तुम्ही जे संविधान जे तुम्ही हे काढता तर ते संविधान आमच्याकडे आहे आणि त्या संविधानाच्या प्रती आम्ही वाटू इच्छितो, आणि या संविधानामध्ये जे काही मुद्दे आहेत, भारताचं संविधान जे आपण पब्लिश करतो, या संविधानाच्या मुद्द्यांवर आम्ही जनप्रबोधन करतो. ते अभ्यंकरांना बोलले
की आम्हाला 1000 प्रती हव्या संविधानाच्या. आज तुम्ही कुठेही जाता तेव्हा संविधान बचाव, संविधानाचं संरक्षण करणं, संविधान धोक्यात आहे. म्हणजे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, समाजातले जे आहेत ते विचारक म्हणतात की बा संविधान बचाव, संविधानाला वाचवल्या गेल्या पाहिजे. या संविधानामुळे आम्हाला आमचे मानवी हक्क प्राप्त झालेले आहेत. तुम्ही आता अनेक वर्षापासून बघता या संविधानाचा एवढा प्रचार केव्हापासून झाला, संविधानाचं एवढं महत्व कसं कळालं, या संविधानाच्या प्रबोधनाच्या माग किती विशिष्ट हेतुपुरस्सर प्रचार केला गेला. आज तुम्ही जिथेही जा, तुम्हाला कोणताही राजकीय पक्ष असो, एक तो म्हणतो संविधान बचाव आणि दुसरा म्हणतो की आम्ही संविधानाला हात लावणार नाही. एक पक्ष म्हणतो की बा आम्ही हे संविधान कोणत्याही परिस्थितीमध्ये वाचवू आणि दुसरा म्हणतो की नाही, हा प्रचार खोटा आहे की आम्ही संविधान बदलणार आहोत. आणि तुम्ही आज कुठल्याही पेपरचं पेज हे करा तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त संविधानाचा तोच भाग दिसेल, संविधान बचाव, संविधान धोके में है, संविधान खतरे में. या संविधानाची जी मूलभूत सिद्धांताची मांडणी आहे ती कशी झाली, घरोघर संविधान कसं पोहोचलं, मी बुद्धांडमाचा भाग इथे घेत नाही. पण तुम्हाला कल्पना असेल की समता सैनिक दलाच्या माध्यमातून समता प्रकाशनाने आजवर संविधानाच्या 62 आवृत्त्या पब्लिश केलेल्या आहेत. 62 आवृत्त्या पब्लिश केलेल्या आहेत. मी फक्त मराठीत बोलतो, हिंदी आणि इंग्रजी वेगळं. साधारणपणे 1000 पुस्तकाची एक आवृत्ती समजली तर 62,000 पुस्तकं मराठीतून संविधानाची ही वाटली गेलेली आहेत. पेपरबॅक, हिंदी, इंग्रजी याचा भाग वेगळा. आणि तेव्हा मात्र आज पूर्ण राज्यामधून संविधान बचाव, संविधान हे आमच्या संरक्षणाचं माध्यम आहे, संविधानामध्ये आमचे हक्क, आमचे अधिकार नमूद केलेले आहेत, यांच्यात आम्ही मुळीच बदल होऊ देणार नाही. ही जी भावना आज आपल्याला तुम्हाला दिसते, तुम्ही जर बघाल तर त्या संविधानाची सुरुवात कुठून झाली, कोणी छापलं सगळ्यात पहिल्यांदा मराठीचं संविधान. मराठीचं संविधान हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासन छापत होतं, नक्की आहे. त्यानंतर आपल्या सुगत प्रकाशन या नावाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना म्हणून छापली जायची, पण ते भारताचं संविधान नव्हतं. ते बाबासाहेब आंबेडकरांनी जो ड्राफ्ट सादर केला होता, जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान सभेला ड्राफ्ट सादर केला होता, त्या संविधान सभेचा ड्राफ्ट हा पहिल्यांदा सुगत प्रकाशनाने छापला. आणि नंतर भारताचं संविधान हे सर्वसामान्य लोकांना उपलब्ध व्हावं म्हणून समता प्रकाशनाने संविधानाची पहिली जी प्रत छापली आहे ती आपण छापलेली आहे. मी गव्हर्नमेंट छापते, त्याचा भाग नाही, पण प्रकाशन संस्थांमध्ये संविधानाची पहिली प्रत ही समता प्रकाशनाने मराठीतून पब्लिश केलेली आहे. 62 आवृत्त्या आपण काढल्या आणि त्याच्यानंतर एक मोठी महाराष्ट्रामध्ये टूम निघाली की आज आपण एक प्रकाशक आहोत. आज महाराष्ट्रातले सगळे प्रकाशक हे मराठी संविधान छापतात. आज तुम्ही बघाल, आज महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त विक्री होणारं जर पुस्तक असेल तर ते भारताचं संविधान आहे. आणि ते फक्त आपण काढतो असं नव्हे, जो प्रकाशक आहे तो काढतो. आणि त्याच्यातही दुःखद गोष्ट अशी आहे की बरीचशी जी मंडळी आहे ती सरकारला, लायब्ररीजला किंवा बाकीच्या लोकांना काही ज्यांना संविधान वाटायचं असते त्यांच्याकडून काहीतरी वाममार्गाने पैसा घेऊन, कमिशन देऊन या माध्यमातून संविधान सर्क्युलेट करत आहेत. आज संविधान कमीत कमी महाराष्ट्रात तरी, भारतातल्या दुसऱ्या राज्यांची मी गोष्ट करत नाही, सगळ्यात जास्त प्रबुद्ध जर कोणी असतील तर महाराष्ट्रातली मंडळी आहे. अजूनपर्यंत संविधानाचा एवढा मोठा प्रचार हा हिंदी बेल्टमध्ये नाही झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरामध्ये संविधान आढळेल आणि त्याच्या माध्यमातून हे संविधान आमच्या संरक्षणाचं माध्यम आहे. आमचे अधिकार कोणते, नागरिकांचे अधिकार कोणते, राज्याचे कर्तव्य कोणते यावर चर्चा होत आहे. पण त्याकरता काय करावं लागलं, त्याच्याकरता संविधानाचा विचार रुजवावा लागला, संविधान छापावं लागलं, पोचवावं लागलं, चर्चा घडून आणाव्या लागल्या. आणि तेव्हा कुठं तो विचार आज महाराष्ट्राचा नव्हे देशाचा विचार आहे की संविधानाचं संरक्षण झालंच पाहिजे. याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात आलं असेल की पैसाबळ
किंवा मनुष्यबळ हे महत्वाचं आहे कोणत्याही संघटनेच्या वाढीकरता, पण त्याचबरोबर जर विचाराचं बळ नसेल तर मात्र ते फक्त गर्दी होते. गर्दी पैशामुळे गोळा करता येते, विचारामुळे नाही. ज्या लोकांच्या प्रबोधनाकरता जी मंडळी उद्या या समाजात परिवर्तन करणार आहे त्यांचे विचारांची प्रगल्भता ही तेव्हाच वाढते जेव्हा त्यांचा विचार वाढतो. मी आज जे तुम्हाला जबाबदारीने म्हणतोय की पुढील 5 वर्षामध्ये समता सैनिक दल ही सगळ्यात मोठी सामाजिक संघटना होईल. कशाच्या बळावर? पैशाच्या बळावर? मुळीच नाही, विचारांच्या बळावर. जी विचारांची प्रगल्भता, जी विचाराची प्रबुद्धता जी समता सैनिक दल मांडते, तेवढा प्रगल्भ विचार, प्रश्नांची तेवढी जाणीव आणि त्या प्रश्नांच्या खोलवर जाण्याची तयारी ही फक्त समता सैनिक दल दाखवते. आणि त्याच्यामुळे आता जो दुसरा भाग आहे संसाधनांचा, तो आपण गोळा करू, संसाधन गोळा करणं कठीण नाहीये. जेव्हा आपण ही प्रबोधनाची कार्यशाळा घेतली, पहिल्या दिवशी तुम्हाला फक्त अर्ज दिले, तुम्ही 8,500 रुपये गोळा केलेले पहिल्या दिवशी. त्यानंतर अजून पैसे गोळा झाले, आज खर्च होतो, पण जर तुम्ही पहिल्या दिवशी तुम्हीच दिले आहेत ना. आपल्या चंचलाताईंनी 3,000 रुपये दिले, त्यांचे दिले, त्यांच्या बहिणींची दिले, 3,000 रुपये यांनी दिले. एका दिवसात 8,000 रुपये गोळा झाले. दादा मला म्हणाले, सारे दादा हे माझ्याकडून तुम्ही दान घ्या. म्हटलं नंतर मी वेळ प्रसंगी घेईन. तुम्हीच दिले ना. म्हणजे संसाधन गोळा होतील, संसाधन आम्ही गोळा करू आणि ही संघटना महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी संघटना करू. पण कोणत्या आधारावर? विचाराच्या आधारावर. आणि या विचारांना आव्हान देणारं अजूनपर्यंत या तोडीचं संघटन महाराष्ट्रात नाहीये. महाराष्ट्रात एकही संघटना अशी नाही आहे की जी तुमच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर विचार करेल. अशी संघटना आज महाराष्ट्रात नाही आहे. महाराष्ट्रात अनेक संघटना आहेत, कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत, अधिकाऱ्यांच्या संघटना आहेत, युनियन्स आहेत, असोसिएशन्स आहेत, वेलफेअर असोसिएशन्स आहेत. पण आम्ही या समाजामध्ये आमूलचूल परिवर्तन करू याकरता आपली प्रतिबद्धता दाखवली नाहीये. फक्त ते काय दाखवतात? आम्ही ऑफिसर्स आहोत, आम्ही एवढा प्रचंड पैसा गोळा करू शकतो, आम्ही युनियन्स आहोत, आम्ही लाखांनी पैसा गोळा करू शकतो. पण तो पैसा कशा करता? त्या पैशाचा उपयोग काय? त्याच्यामुळे आमच्या या समाजामध्ये आमूलाग्र बदल कसा होईल याविषयी मात्र विचार फक्त समता सैनिक दल आणि समता सैनिक दल करते. आणि त्यामुळं आज 14 एप्रिलला आम्ही जी कार्यशाळा घेतली याच्यामध्ये आम्हाला स्पष्ट करायचं होतं की वैचारिक दृष्ट्या सुदृढता महत्वाची आहे. तुम्ही बघता, जेव्हा कधी आपण एखादी कार्यशाळा घेतो, परिषद घेतो, आपण साहित्य देतो, आपण पेपर काढतो. आज प्रत्येक गोष्टीला आपण बौद्धिक आधार देतो. अंबरनाथला परिषद झाली, आरक्षण परिषद झाली, त्याचं लिटरेचर निघालं, पुस्तिका छापल्या गेल्या, शासनाला निवेदन देण्यात आली आणि मग मात्र शासनाची झोप थोडी जागृत झाली तर मात्र मग ते या गोष्टीची दखल घेतात. बंधूंनो, मी हे समप करताना तुम्हाला एवढं सांगतो, आपण 3 प्रश्न घेतलेले आहेत. एक शिक्षणाचा, दुसरा आरक्षणाचा आणि तिसरा बजेटचा. तुम्ही या भ्रमात राहू नका की आपण कार्यशाळा घेतली, आपण हे प्रश्न मांडले, आपण हे प्रश्न छापले म्हणून परिवर्तन होईल या भ्रमात राहू नका. कारण की याच्याशी दुसऱ्याचे हितसंबंध जुळालेले आहेत. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये 22,000 कमी जास्त होऊ शकेल खाजगी शाळा आहेत, इंग्रजी माध्यमाच्या 22,000 शाळा आहेत. आणि ते एका मुलाकडून वाटते तसा कॉन्व्हेंट मध्ये किंवा जे असते ते त्यांच्या मनमाने पैसा घेतात. त्यांची पूर्ण अर्थव्यवस्था, त्यांची इकॉनॉमी या खाजगी शाळांच्या भरोश्यावर चालते. त्या खाजगी शाळांमध्ये तुम्हाला असं वाटते की तुम्ही सांगितलं की बा शिक्षणाचा अधिकार हा माझा मूलभूत अधिकार आहे म्हणून तुम्हाला शाळेची दारे उघडून देतील, आपल्या पोटावर पाय मारतील. म्हणून ते कायदा असून सुद्धा
RTEचा किंवा कोणता कायदा असू द्या त्यातून पळवाटा शोधतात, तुमच्या मुलांना प्रवेश देणार नाही, कारण की हा तुमचा आणि त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुमचा जीवन मरणाचा प्रश्न या करताय कारण तुमच्या पोरांना शिक्षण पाहिजे, त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असा आहे कारण की त्यांच्या त्या खाजगी शाळा त्यांचं पोट भरण्याचं साधन आहे. त्याच प्रकारे तुम्ही आता दुसरा विषय घ्या, बजेटचा विषय घ्या, किंवा आपण आता आरक्षणाचा विषय घेऊ. महाराष्ट्रात 3 प्रकारचं आरक्षण आहे. मी तुम्हाला सांगितलं 52%. हे 52% आरक्षण हे अनुसूचित जाती जमाती, विमुक्त भटके आणि ओबीसी. याच्याशिवाय 10% आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांकरता आहे. आणि 10% आरक्षण हे मराठ्यांना आता या फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्याने एक कायदा करून महाराष्ट्रात त्यांना 10% दिले आहे. मला वाटते जरांग पाटलांचं आंदोलन आणि मराठा आंदोलन आरक्षणाचं याच्याविषयी तुम्हाला कल्पना आहे. त्याला 10% आरक्षण दिलेलं आहे, पण ते अजूनपर्यंत कोर्टाने मान्य केलं नाही. 52% आरक्षण आणि 10% ईडब्ल्यूएसचं इकॉनॉमिकल विकस सेक्शनचं आरक्षण हे कोर्टाने मान्य केलेलं आहे. आता याच्यात तफावत कशी होते? तुम्हाला 52%चा आरक्षणाचा कायदा आहे, आता वकील साहेब सांगतील त्याची अंमलबजावणी होते नव्हते तो भाग वेगळा, पण याच्यामध्ये जो 10%चा कायदा आहे ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकस सेक्शन, त्याच्यामध्ये एक गोम आहे. काय गोम आहे? इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये जर समजा एखादा शेड्यूल कास्टचा माणूस गरीब आहे, ट्राईबचा माणूस गरीब आहे, विमुक्त भटका गरीब आहे, तर तो या 10% मध्ये आवेदन करू शकत नाही, त्याला अधिकार नाही. या 52% मध्ये जर 85% जर लोकसंख्या असेल तर 85% लोकसंख्येने या 52% मध्येच राहावं. उरलेले जे हे आहेत, आता मराठा आरक्षण मंजूर झालं नाही आपण बाजूला ठेवूया, तो उरलेले जे साधारणपणे 48% आरक्षण आहे, हे 48 आरक्षण 15% लोकांकरता मोकळं आहे. तुमच्या पोरांच्या नोकऱ्या तुम्ही मागितल्या म्हणून मिळणार नाही. त्यांनी आपल्या मुलांना म्हणजे 15% लोकांना साधारणपणे 48% नोकऱ्या मिळाव्या आणि बाकीच्या 85% लोकांना फक्त 15% नोकऱ्या मिळाव्या. याच्याकरता हा सगळा संघर्ष आहे. मग मला सांगा की तुमचा कायदा असेल, संविधानात नमूद असेल म्हणून तुम्हाला हे सगळे हक्क मिळतील काय? बजेट असो, शिक्षण असो, नोकऱ्या असो, या आता बजेट विषय तर खूप वेगळा भाग आहे. जर समजा हा लढा या 2 विचारांचा आहे, एक जे साधन संपन्न एस्टॅब्लिश प्रस्थापित लोक आहेत त्यांचे काही म्हणजे त्यांचा स्वार्थ आहे आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही मंडळी आपला मुद्दा मांडता किंवा आम्हाला हक्क पाहिजेत. मग हा लढा तुम्ही जिंकाल कसा? हा लढा जर तुम्हाला जिंकायचा असेल तर तुम्ही वैचारिक दृष्ट्या प्रबोधनाच्या दृष्टीनं सक्षम पाहिजे आणि मग ती सक्षमता संस्थानिक देईल. आता संसाधनांचा भाग हा तेवढा कठीण नाही. हा संसाधनाचा भाग पुढील 5 वर्षामध्ये जेव्हा आम्ही धोरणांचा अभ्यास करतो, आज आमचा पहिला प्रश्न असा होता की पहिल्यांदा विचार मजबूत करावा आणि विचार मजबूत केला की मग संघटना मजबूत करावी. आम्ही विचार मजबूत केला, थोडा थोडका नव्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 400 पुस्तकं आम्ही छापलेली आहेत, 400 पुस्तकं. आणि आज आमची पुस्तकं ही फक्त म्हणजे सामान्य लोक तर घेतात, पण सगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये जिथं आंबेडकर थॉट आहे तिथं आमची पुस्तकं टेक्स्ट बुक म्हणून वापरली जातात. या आपल्या समता सैनिक दलाच्या चळवळीतून महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात अनेक प्रकाशन निर्माण झालेले आहेत आणि जागोजागी एकेकाळी आम्ही लहान होतो, आमच्या लहानपणाची गोष्ट सांगतो, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली आणि धम्मदीक्षेच्या नंतर धम्मदीक्षेचे जेव्हा कार्यक्रम व्हायचे, विशेषतः दसऱ्याला जेव्हा कार्यक्रम व्हायचे, तर तुम्हाला आठवत नसेल, आता फार जी बुजुर्ग मंडळी तेव्हा कमी आहे, त्यावेळेस आपल्या दीक्षाभूमीवर तट्टे लावले जात असत आणि त्या तट्ट्याच्या आतमध्ये आपले कार्यक्रम होत असत. त्यावेळेस अशा प्रकारचं जे आजचं स्वरूप दीक्षाभूमीचं दिसते तसं नव्हतं. आणि तिथून मग त्या तट्ट्याच्या
आतमध्ये आपले कार्यक्रम चालायचे आणि बाहेर छोटी पुस्तके विकली जायची. कोणती पुस्तकं होती ती? भजनांची पुस्तकं, बाबासाहेबांच्या गाण्यांची पुस्तकं आणि विशेषतः आमच्या माया बहिणीच्या पाळण्यांची पुस्तकं. ही छोटी छोटी पाळण्यांची पुस्तकं, गाण्यांची पुस्तकं, बाबासाहेबांच्या गाण्यांची पुस्तकं आणि अशा प्रकारची छोटी छोटी पुस्तकं विकत त्यावेळेस विकली जायची आमच्या लहानपणी. आज तुम्ही दीक्षाभूमीवर जाता, तुम्ही बघता तो जेवढा मोठा आता ग्रंथांचा एवढा मोठा जो तुम्हाला ज्याला असं म्हणताय किंवा एक पूर्ण दालन दिसते, पूर्ण दीक्षाभूमीवर नुसती तुम्हाला ग्रंथांची पुस्तकं दिसतात. ते कशामुळं? ती वैचारिक प्रबोधनामुळं. त्यामुळं आज या समाजामध्ये जे आमूलचूल बदल होते आहे त्याच्या मागे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे आणि त्या विचारांचं पायी समता सैनिक दल आहे. त्यामुळं एखादा फक्त आपण गणवेश घातला, सॅल्यूट मारली म्हणून आपण समता सैनिक दलाचे होत नाही. तोपर्यंत जेव्हापर्यंत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा कळत नाही आणि ही प्रतिबद्धता निर्माण होत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार आम्ही प्रत्येक जागी रुजवू. त्यामुळं आजची आपली जी कार्यशाळा आहे, संघटनेचं नेतृत्व, संघटनेचे लोक हे आपलं काम निमूटपणे करतात, त्याच्याविषयी कोणतीही शंका नसावी. पण तुम्हाला मी आज विनंती करेन की ज्या विषयावर आपण आधी ही जी प्रबोधाची कार्यशाळा लावली आहे या विषयाला समजून घ्या आणि मग हा विषय लोकांना समजवा. त्याकरता आजची ही कार्यशाळा आहे. आज हे डॉक्युमेंटेशन आम्ही तुम्हाला दिलं की याच्याकरता दिलं की तुम्ही प्रश्न विचारावे